जवळपास 2023 पासून ज्या प्रशासकीय ऑर्डर काढलेल्या आहेत तेव्हापासून म्हणजे जवळपास 2 वर्ष झालं आपल्याकडे जी कामं चालू आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निधी हा आपल्याकडे रेग्युलर टाईपमध्ये येत नाही आहे. त्याच्यामध्ये तुटपुंच्या प्रमाणामध्ये निधी येतो आहे, कधी 5% येतो, कधी 10% येतो. हे जे प्रमाण आहे खूप क्षुल्लक आहे आणि हे आमच्या स्टाफ सॅलरी त्याच्यानंतर आमची कामगारांची देणी ह्यांच्यामध्येच निघून जातो किंवा बँकेच्या देण्यामध्ये निघून जातो. ह्याच्यापुढे आम्हाला मॅक्सिमम निधी आला पाहिजे, ह्याच्यामध्ये आम्हाला 100% निधी आला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. पण डिसेंबरपर्यंत कमीत कमी 50% निधी जर आम्हाला नाही आला तर आम्ही कुठल्याही प्रकारचं काम आम्ही करू शकत नाही. 50% निधीच्या आतमध्ये निधी आला आम्ही काम करणार नाही असं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे. ह्याच्यामध्ये दुसरं एक आम्ही ठरवलेलं आहे की काम बंद आंदोलन आणि नवीन जी कामं येणार आहेत ती कोणीही बनण्याच्या आता लायक नाही आहे कॉन्ट्रॅक्टर. त्यामुळं नवीन कामावरती पण ह्याचा परिणाम होणार आहे. कॉन्ट्रॅक्टर आणि शासन हे 2 चाकं आहेत, एक बैलगाड्याची 2 चाकासारखी आहेत. याच्यातला कॉन्ट्रॅक्टर विकसक आहे. जर कॉन्ट्रॅक्टरचाच मनपात तुटला तर तो तुमचा गाडा पुढे जाणार नाही. कुठल्याही तुम्ही ऑर्डर काढल्या, कुठल्याही तुम्ही प्रशासकीय काढल्या तर त्यामध्ये काम नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल फॉलो करा.